शिर्डीच्या पिंपळवाडी रोडवरील साईश कॉर्नर येथे डॉल्फिन ब्युटी सलूनचा भव्य उद्घाटन सोहळा अतिशय उत्साहात संपन्न झालाय। या मंगलप्रसंगी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा माननीय सौ शालिनीताई राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। सौ शालिनीताई विखे पाटील यांच्या शुभ हस्ते फीत कापून सलूनचं थाटात उद्घाटन करण्यात आलंय। या उद्घाटनाच्या सोहळ्याला शिर्डी नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ जयश्रीताई थोरात तसेच सन्माननीय नगरसेवक नगरसेविका प्रतिष्ठित मान्यवर आणि नातेवाईक मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित राहून नूतन उद्योजकांना आशीर्वाद दिले। महिलांसाठी नाशिक, पुणे यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये मिळणाऱ्या सर्व आधुनिक ब्युटी आणि स्किन केअर सर्व्हिस आता एकाच छताखाली शिर्डीकरांसाठी उपलब्ध झाल्या आहेत। सौ पल्लवी भारत सोनवणे आणि श्री भरत सोनवणे यांनी शिर्डी शहरात हे अतिशय अत्याधुनिक आणि महिलांसाठी हक्काचं ठरत असलेलं ब्युटी सलून सुरू केलंय। शिर्डीतील मध्यवर्ती ठिकाणी साईश कॉर्नर पिंपळवाडी रोड येथे सुरू झालेल्या या नव्या दालनाला नक्की भेट द्यावी अशी विनंती सौ पल्लवी सोनवणे यांनी केली आहे। नमस्कार। आज 15 ऑगस्टच्या मुहूर्तावर आपल्या शिर्डीच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये डॉल्फिन ब्युटी पार्लरचं जे काही आता उद्घाटन केलेलं आहे त्या उद्घाटनाच्या संदर्भात आपल्याला सर्वांना माहितीच आहे की दिवसेंदिवस प्रत्येकाला असं वाटतं का आपण सुंदर दिसावं आणि सुंदर दिसण्यासाठी आमच्या सर्व महिला भगिनी निश्चितच मेकअप ते करत असतात आणि हे मेकअप करत असताना चांगल्या पद्धतीचे ज्यांचा वर्षानुवर्षाचा अनुभव आहे अशा आमच्या सोनवणीताई यांनी नाशिकला तो कोर्स केलेला आहे आणि चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स त्यांना मिळत आहे। शिर्डी जागतिक दर्जाचं तीर्थक्षेत्र असल्यामुळे लाखो भाविक दर्शनाला येतात आणि बाहेरचे आमच्या महिला भगिनी दर्शनाला येत असताना निश्चितच सोनवणीताईचं सहकार्य आमच्या महिलांना मिळत असतं आणि इथून पुढच्याही काळामध्ये निश्चितच चांगल्या पद्धतीने त्यांचं पार्लरचं जे काही काम आहे याच्यामध्ये वाढ होऊन ही जागासुद्धा त्यांना कमी पडणार आहे। यापुढे त्यांनी मोठी जागा घेऊन चांगलं पार्लर टाकावे अशी मी अपेक्षा व्यक्त करते व त्या परिवाराला मनापासून मी शुभेच्छा देते। आज डॉल्फिन ब्युटी पार्लरचा आज उद्घाटन समारंभ शालिनीताई विखे पाटील यांच्या शुभ हस्ते झालेला आहे आणि महिलांसाठी अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी सुरू करण्यात आला आहे। भरत आणि त्याच्या मिसेसनी हा जो उपक्रम सुरू केला त्याला समस्त शिर्डीकरांच्या वतीने मी शुभेच्छा देतो व आपण सर्वांनी याचा लाभ घ्यावा अशी विनंती करतो। माझा 10 ते 12 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आणि आता सध्या मी नवीन हेअर केमिकल, हेअर ट्रीटमेंट वगैरे काही असतील तर सगळ्यांपर्यंत पोहोचावं, सगळ्यांना छान दिसण्याची आवड असते, सगळ्यांना सुंदर दिसावं असं वाटतं, त्याच्यामुळे माझी कला मी सगळ्यांपर्यंत पोहोचवणार आहे। सगळ्यांनी एकदा माझ्या सलूनला एकदा व्हिजिट करा आणि एक्सपिरियन्स घ्या। माझ्या मिस्टरांचं पण डॉल्फिन सलूनच आहे मेन्सचं, त्यांचं पण 10-15 वर्षाचा 15-1 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, त्याच्यामुळे आम्ही आता लेडीज सेक्शन चालू केले। आपल्या शिर्डीमध्ये असं युनिक लेडीज पार्लर नाही आहे, सलून म्हणायचं, पार्लर तर नाही सलून आहे। आम्ही प्रोफेशनल सलून टाकले लेडीजचं, त्याच्यामुळे मला सर्वांपेक्षा युनिक करायचं होतं शिर्डीमध्ये लेडीजसाठी, त्याच्यामुळे आम्ही लेडीज ब्युटी सलून चालू केलं। नाशिक आणि पुणे शहरामध्ये ज्या सर्वांना सुविधा भेटतात, स्किन म्हणा, हेअर म्हणा, ते सर्व सुविधा आमच्या ब्युटी सलूनमध्ये, डॉल्फिन ब्युटी सलूनमध्ये सगळ्यांना मिळणार। हेअर ट्रीटमेंट असो, हेअर ट्रीटमेंट, केमिकल वगैरे, कलरिंग, हेअर कट वगैरे सगळं काही आम्ही अवेलेबल करून देणार सगळ्यांसाठी आणि सगळं काही युनिक आम्ही करून देणार। सर्वसामान्य गृहिणींना परवडेल असा योग्य दरातच आम्ही सर्व सुविधा आम्ही देणार आहोत। आमच्या विनंतीला मान देऊन सौ शालिनीताई विखे पाटील मॅडम या आमच्यासाठी आलेल्या आहेत आणि जयश्री मॅडम सुद्धा आलेल्या होत्या। शिर्डी शहराच्या नगरसेविका, नगरसेवक वगैरे सगळे आमच्या कार्यक्रमाला आले। सर्वांचे मनापासून आभार मानते, धन्यवाद। नमस्कार, मी भरत सोनवणे। माझा 15 वर्षापासून सलून या व्यवसायामध्ये आहे मी। आता डॉल्फिन सलून आणि आता मी नवीन एक शॉप ओपन केला आहे शिर्डीमध्ये, तिथेच पिंपळवाडी रोड साईश कॉर्नरला पुष्पांजली कॉम्प्लेक्स डॉल्फिन सलून या नावाने। आधी आमचं मेलच होतं, आता आम्ही लेडीज सेक्शन पण चालू केलं आहे। तर आज त्याचं उद्घाटन होतं शालिनीताई विखे यांच्या हस्ते, तर आज ते उद्घाटन फार सुंदर असं पार पडलं आहे। शालिनीताई विखे आम्हाला एवढा वेळ दिला, त्यांचे मनापासून आभार आणि शिर्डी शहराचे नगराध्यक्ष, नगरसेविका, नगरसेवक यांचे खूप खूप आभार।
यांनी आमच्या दालनाला भेट दिली. सर्वांचे मनापासून आभार.